मुंबई गोवा नॅशनल हायवे लाईव्ह सिच्युएशन. पब्लिक तेवढीच राहते. मग त्यांना यायला काय डायव्हर्जनच ठेवले नाहीये. तो डायरेक्ट तिकडे जा आणि प्रत्येक दरवाजे उचलायला सांगत त्याच्यामुळे हा पाणी आलाय. कधीच नव्हता आला. ती भिंत फोडली गेली त्यांचे, तर तेच दरवाजे आता का राहिले गेले चुकीचं झालेलं आहे. आपण ब्रिज आहे ना पूर्ण असं पूर्ण तडा केलाय बघा, पूर्ण तडा केलेला आहे. तो त्याच्यामुळे तुमच्याकडनं शेट प्रचंड अपेक्षा आम्हाला. साहित्य देतो, त्यांच्याकडे साहित्य देतो कार्यकर्त्यांकडे. चल हे बघू. आमचे पोलीस खात्यातले अधिकारी होते, महसूल खात्याचे आमचे प्रांत तहसीलदार, आमचे कार्यकर्ते सगळेच होते. सावधानतेनेच करणं गरजेचं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या माती आणि सगळं ते आतलं जे मटेरियल ते तपासू की असं का झालं. असं शक्यतो कुठे आपण आता एवढे ब्रिज चालतोय पळतोय पण कुठं काय वाटत नाही, झालं नाही. पण जे काय झालेलं आहे त्याची सुधारणा करणं गरजेचं आहे. परंतु आज जे काय कालपासून जे आमच्या पॅसेंजर लोक जनता जे काय जाय करत होती सगळेच अडकलेत. त्याच्यामुळे जो काय फटका पडलेला आहे तो अत्यंत फार मोठा फटका जनतेला पडलेला आहे. कारण बिचाऱ्यांना अशा ठिकाणी अडकले ते की भरपूर पाऊस, ना धड तिकडे जाता येणं ना धड इकडे येता येणं, आणि लांबत लांब रांगा आणि मोठ्या वाहनांच्या. परंतु छोटी वाहनं नंतर मग ज्या JW आपले जिंदाल कंपनी आहे तिथून आतून गेटमधनं कसे तरी त्या पाण्यातून बाहेर काढत काढत काही वाहनं पास झाली, काही रात्रभर अडकलीत. ते आता सकाळी पास झालेले आहेत. आमचे अधिकारी वर्ग सगळे पूर्ण मेहनत करत आहेत आणि खास करून आमचे प्रांत तहसीलदार पोलीस अधिकारी हे तिथं पारा ठेवून आहेत. आमचे जिल्हा परिषदेचे इतर कार्यकर्ते सगळे ते त्यांना मदत करतात. आता आमच्या कार्यकर्त्यांनी बिस्किट वाटप केलं, पाणी वाटप केलं. शासनाने जेवढं त्यांना काय जेवण देणं आहे किंवा नाश्ता देणं आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आता काही बिस्किटं आणि पाणी आणलेलं आहे ते आमच्या कार्यकर्त्यांकडे देऊन, कारण ठीक आहे निदान त्यांना तेवढं तकलीफ तरी नको की असं नको वाटायला की आम्ही 24 तास उपाशी राहिलो म्हणून. आणि म्हणून आत्ता आम्ही पाहणी करतो आहे. हा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देऊ आणि त्याच्यावरती पुढं भविष्यामध्ये असं काही होणार नाही ह्याची आपण दक्षता घेऊ. सर, आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती जे ब्रिजेस बनवले आहेत त्याला देखील तडे गेलेले आहेत. सर्व्हिस रोड आहेत ते देखील नादुरुस्त आहेत, खराब आहेत, त्याला देखील खड्डे पडलेले आहेत. आणि आपण बघितलं तर सखल भागामध्ये अशी पाणी साठण्याची पहिल्यांदाच घटना घडलेली आहे. नागरिक असे म्हणतात की जुना जो मार्ग होता तोच बरा होता. म्हणणं बरोबर आहे, जुनं ते सोनं त्याबद्दल काही दुमत नाही आहे.
परंतु ज्या वेळेला पाऊस नसेल तेव्हा जे काय 2.5-2 तासामध्ये लोक पोचतात तो पण विचार करणार आहे. कधी ना कधीतरी बदल तर हवाच आणि त्यासाठीच हा एवढा मोठा हायवे आपण बनवला. रखडत का होईना, पण ठीक आहे. जे काय साईट रस्ते आहेत सर्व्हिस रोड ते निश्चितच खराब झालेले आहेत. तेही आम्ही त्यांना आता पाऊस कमी झाला की ते दुरुस्त करून घेऊया, कारण ते दुरुस्त झाल्याशिवाय मग रहदारी पूर्ण होऊ शकत नाही. आणि मग परत 2 महिन्यांनी गणपती येत आहेत, मग एवढी मोठी रहदारी वाहतूक मग ती कशी काय चालणार. त्यासाठी पाऊस कमी झाला का पहिली सर्व्हिस रोडची दुरुस्ती होईल आणि जे काय वरच्या पुलाच्या रस्त्यांना जे काय वरचे तडे गेलेले आहेत ते तोपर्यंत कसे काय रिपेअर करून होतं आहे का आपल्याला थांबावं लागेल ते आम्ही पाहतो. संयुक्तिक बैठक आपण लावणार आहात या संदर्भामध्ये? संयुक्त बैठक होईल. आमचे कलेक्टर साहेब, आमचे या रोडचे सर्व अधिकारी PWDचे असतील, आमचे नॅशनल हायवेचे असतील, अदरवाईज सर्व यंत्रणा आणि यांची आम्ही मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या समेत ही एक मीटिंग घेऊन आम्ही त्याच्यावरती काय पर्याय पुढचा मार्ग काढतो. धन्यवाद सर.